आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता हे सगळं का आणि कशासाठी चालू आहे? हे बघा मॅडम, मी असं काहीच म्हणालो नव्हतो। उलट मीच तुम्हाला म्हणालो होतो की जे खरं आहे ते खोटं प्रूव्ह करायचा प्रयत्न तुम्ही का करताय? सर, मी आज तुम्हाला सांगितलं होतं की नाही, मी सगळ्यांसमोर सत्य आणणार आहे म्हणून। मी एवढी खुश होते, मला वाटलं होतं सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर होतील, भैरवी मॅडमला सुद्धा माझ्यावर विश्वास बसेल, पण मला कळत नाहीये हे खोटं का बोलतायत। सई मला माहितीये तुम्ही खोटं बोलत नाही, पण बडे ऑफिसर तरी इथे येऊन असं का बोलतील? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? असं म्हणालो का मी? ऑफकोर्स माझा विश्वास आहे, पण एक मिनिट देवांशी, मला वाटतं की हा सगळा घोळ निस्तरण्याचा आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे उद्या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसला जायचं आणि दुसऱ्या ऑफिसरकडनं या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या। हे पहा, तुम्ही कुठल्याही ऑफिसरला भेटला तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल की सई आणि विक्रमचा कायदेशीररित्या विवाह झालेला आहे। मी गेली 12 वर्ष मी हा जॉब करतो आणि मी माझ्या कामाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे। इथे तुमच्या घरी येऊन खोटं बोलून मला माझी नोकरी धोक्यात टाकायची नाही। पण जर सई आणि विक्रमचं लग्न खरंच झालं असेल तर देवांश आणि सईच्या लग्नाला काहीच अर्थ नाही। सॉरी सई, अगं माझ्या डोक्यात आलं आणि मी पटकन बोलून गेले, मला तसं म्हणायचं नव्हतं, खरंच सॉरी। नाही, तू बोललीस ते बरंच झालं, पण एक लक्षात ठेव की कोणत्याही कागदपत्रापेक्षा आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा माझा सईवरती जास्त विश्वास आहे। हो ना, सई आमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि या बाबतीत तर नाहीच नाही। दादा, बहिणी, सईच्या नावाची जी अंधविश्वासाची पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधून ठेवली आहे ना, ती काढा आता।